जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्तीमधील पादसेवन भक्ती पाहत आहे। हा पादसेवन भक्तीचा समास अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये समर्थ आपल्याला सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरू जी साधना शिष्याला देतात त्या साधनेचा अनुसरण करायला शिकवतायत। साधनेला नीट समजून पण घेतलं पाहिजे आणि साधन कशाकरिता करायला पाहिजे ही गोष्टही नीट समजून घेतली पाहिजे। लक्ष देऊन ऐका बरं का। दोन प्रकार आहेत। मला साधना का करायची आहे हे पण कळलं पाहिजे आणि साधनासुद्धा नीट पद्धतीने कळली पाहिजे। साधनेमध्ये घोळ आला की प्रचितीमध्ये घोळ आला, आणि प्रचितीमध्ये घोळ आला की सगळंच बिघडतं। असं आपलं न व्हावं म्हणून बारकावे बघणं जरूर आहे। एक गोष्ट कोणी नाकारू शकत नाही की आपण मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत। आता हा जो जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे याचं जर मूळ शोधायला गेल्यास ते अत्यंत कठीण आहे। म्हणून आपल्याला संत वचनांवरती विश्वास ठेवावा लागतो। एकनाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये हे सांगितलेलं आहे। हरिपाठ ही मुळातच भगवत प्राप्तीची साधना आहे। त्यात नाथ महाराजांनी काय सांगितलंय हे आपण एकनाथ महाराजांच्या हरिपाठ निरूपणात विस्तृतपणे पाहिलं। पण आपल्या जन्माबद्दल नाथ महाराज तिथे का बोलले? कारण हेच की उपासना किंवा साधना का करायची हे लक्षात येणं गरजेचं आहे। समर्थही आपल्याला इथे पादसेवन भक्ती निश्चितपणे सांगतात, पण त्या भक्तीचं कारणही सांगतात की का ही भक्ती करावी। कालची समर्थांची ओवी पहा। या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण। ठीक आहे, हा विषय आपण काल पाहिला, पण निरसावया जन्ममरण यातायाती हे उपासनेचं कारण आहे। आता इथे दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे आपल्याला अशी जाणीव आहे का की आपली ही यातायाती म्हणजे जाणं येणं, आपल्याला जो हा व्याप झालेला आहे, जन्म मरण, पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा वासनेमध्ये अडकणं, पुन्हा पुन्हा कर्मबंधनांमध्ये अडकणं, यातून सुटायचं आहे असं आपल्याला वाटतं का? हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा की नुसतं वाटतं का ते सुटावं म्हणून आपण काही करतो किंवा करायची इच्छा आहे? रामकृष्ण परमहंसांना एकांनी विचारलं, कालीमाता तुमच्याशी बोलते, तुम्ही आई म्हटल्यानंतर प्रगट होते, आमच्याशी का नाही बोलत? आम्ही आई आई म्हणतो, पण कालीमाता समोर का येत नाही? रामकृष्ण म्हणाले, नाक आणि तोंड बंद करून पाण्यामध्ये डूब दे, आणि मग श्वास घेण्यासाठी जेव्हा तू तडफडशील तेवढ्या तडफडीनं जर तू आईचं नाव घेशील तर आई तुझ्याशीही बोलेल। याचा अर्थ काय? आपल्याला किती गरज आहे, आपल्याला किती भूक लागली आहे, तहान लागली आहे, यावरती पादसेवन भक्तीचं महत्त्व ठरतं। सद्गुरू आहेतच की। सद्गुरू व्यक्ती थोडीच आहे। सद्गुरू तर तत्व आहे, शक्ती आहे। तिला ना ऱ्हास आहे ना उगम आहे। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। असे सद्गुरू आहेत। आणि या सद्गुरूंची काया वाचा मनोभावे सेवा करायला आपल्याला समर्थ सांगत आहेत। काया वाचा मनोभावे त्यांची पादसेवा करायची आहे। अर्थ उघड आहे की उपासनेमध्ये राहायचं आहे, गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहायचं आहे। मुद्दा फक्त इतकाच आहे की आपल्याला त्याची निकड भासते का? आज साधना केली नाही, आज नामस्मरण केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये काहीही फरक पडत नाही। इथे खरी अडचण आहे।
जर आज मनोभावे नामस्मरण केलं नाही तर आपल्या बँकेतून 100 रुपये कमी होतील असं होत असतं तर त्या 100 रुपयांसाठी का होईना आपण नामाला कधी सोडलं नसतं. पण वर पाहता आपल्या जीवनामध्ये नामाचा परिणाम तसा दिसून येत नाही. आत्ता शांतपणे नामस्मरण केलं तर त्यामुळे आयुष्यात काही फरक पडलाय असं दिसून येत नाही. म्हणून आपल्याकडे साधनेबद्दल गांभीर्य राहत नाही. समर्थ तर आपल्याला अनन्यपणे भक्ती करायला सांगतायत. या भूमिकेवर यायला सांगतायत की सद्गुरु कृपेविण काही भवतरणो पाव नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. पण आपल्याला निकड नसल्यामुळे मुळात आपण या भावावरतीच येत नाही की आता अत्यंत गरज आहे, अत्यंत निकड आहे, नवे नामाशिवाय जगणे मला अशक्य आहे. हे गोंदवलेकर महाराज सुद्धा बऱ्याच ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की भगवंताच्या नामाशिवाय जगणे नाही, इतक्या तीव्र भावनेनं नाम घेणं गरजेचं आहे. आपल्याकडून ते होत नाही ही आपली खंत आहे. म्हणून पादसेवन भक्ती बघत असताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्यातली एक गोष्ट आत्ता आपण पाहिली आणि ती म्हणजे साधनेची निकड वाटणं. आपल्याला आतून अंतःकरणापासून असं वाटलं पाहिजे की जन्ममरणातून सुटायला हवं, पुन्हा जन्माला यायला नको, आपल्या स्वरूपाची ओळख व्हायला हवी. अखंड समाधानाचा, अखंड आनंदाचा ठेवा जो आपल्या आतच आहे तो आपल्याला प्राप्त व्हावा. ही तळमळ असेल, आपल्या स्वतःची ओळख करून घेण्याची जर इच्छा असेल, खरीखुरी आच असेल, तर मात्र साधक प्रामाणिकपणे साधनेला लागेल. दुसरी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे या मार्गामध्ये असलेलं सद्गुरूंचं महत्त्व. काल आपण थोडा विषय पाहिला की बाहेरचा मार्ग दाखवायला सुद्धा गुरु लागतो, तर आतला मार्ग दाखवायला सद्गुरू लागणारच. पण सद्गुरूंचं आणखी एक वैशिष्ट्य समर्थ इथं सांगतायत. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना अनुभवासी. काल आपण पाहिलं की आपली आत्मवस्तू, आपलं स्वरूप आपल्या दृष्टीला येत नाही. पण इथं समर्थ संग त्याग हा विषय प्रकर्षानं मांडतायत. संग त्याग घडल्याशिवाय आपल्याला ही आत्मवस्तू प्रचितीला येत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की सद्गुरूंच्या कृपेने हा संगत्याग घडतो. आपण निरूपणांमध्ये अक्षरशः अनंत वेळा ऐकलेला आहे की आपल्याला देहबुद्धीचा संग झालेला आहे. देहबुद्धीच्याचमुळे मी करता या भावाचाही संग झालेला आहे, अहंकाराचाही संग झालेला आहे. मग अभिमान, काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, मत्सर वगैरे सगळे दुर्गुण त्या मागोमाग आपोआप आलेच. गंमत अशी आहे की हे आपल्याला माहीत असून आपल्याला यातून बाहेर पडता येत नाही. कारण आपण जे काही प्रयत्न करतो ते या देहबुद्धीतूनच करतो. त्यामुळे देहबुद्धीच्या बाहेर पडणं आपल्याला अवघड होऊन जातं. अशावेळी सद्गुरूंचा आधार आहे. कारण सद्गुरूंनी स्वतःची देहबुद्धी टाकलेलीच असते. शिवाय त्यांचे हे सामर्थ्य असते की ते समोरच्याची देहबुद्धीही घालवू शकतात. पण हे घडण्यासाठी त्यांना अनन्यपणे शरण जाणं गरजेचं आहे. मी कुणीतरी आहे, मला काहीतरी कळतं, मला काहीतरी समजतं, हे काय सांगतायत मला, हे मला आधीच माहीत आहे. अशा पद्धतीचा बुद्धीचा अभिमान तिथे चालत नाही. आपले सर्व अभिमान, आपला सर्व कर्तेपणा, कर्तृत्व सद्गुरूंच्या पायी ठेवावं लागतं, तर सद्गुरूंची कृपा होते. हे घडण्यासाठी शिष्यामध्ये मुळात पारदर्शकता पाहिजे आणि त्याच्या संकल्पना स्पष्ट पाहिजेत की भगवंत कोण आहे आणि भगवंताचा अनुभव काय आहे. भगवंत कोण याबद्दलच जर घोळ असेल, आपल्या संकल्पनांमध्ये दोष असतील, तर साधक कधीही साधन मार्गावरती येऊ शकत नाही.
म्हणून सारासार विचाराला अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच समर्थांनी काल त्याचाही उल्लेख केला. सद्वस्तू दाखवी सद्गुरू ही गोष्ट खरी आहे, पण कोणत्या मार्गानं? सकळ सारासार विचारू. आपण कायमच देहबुद्धीतून वागत असल्यामुळे आपण कोण आहोत असा विचारही आपल्या मनात कधी येत नाही. भाग्यवशात असा विचार मनात आला तर समजावं की पूर्वजन्मीच्या साधनेचा प्रभाव आहे, किंवा आपण जे सद्ग्रंथांचं वाचन केलंय, मनन केले किंवा संतांकडून श्रवण केले त्याचा हा परिणाम आहे. अन्यथा आपल्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न सहसा आपल्या मनात येत नाहीत. आपण प्रवाहाप्रमाणे जात राहतो. आपापलं जीवन इंद्रियांच्या माध्यमानं जगत राहतो. मग असं इंद्रियाधीन आयुष्य जगत असताना काही चमत्कृतीपूर्ण घटना समोर आल्या की आपला लगेच तिथे विश्वास बसतो. आपल्याला वाटतं हे अलौकिक आहे, इथे गुरूंचं वास्तव्य आहे, इथे आपण शरण जावं. पण समर्थ आपल्याला जाग करतायत. समर्थ सांगतायत की अनुभव काय आहे हे नीट समजून घ्या. सद्गुरू काय आहेत हे नीट समजून घ्या. सद्गुरूंना शरण जाण्याच्या आधी आपल्या अंतरंगामध्ये काय तळमळ हवी हेही नीट समजून घ्या. उगाचच वेळ जात नाही आहे म्हणून करण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थ ही अत्यंत गांभीर्यानं करायची गोष्ट आहे. नरजन्मामध्येच करता येईल अशी एकमेव गोष्ट म्हणजे परमार्थ आहे, ज्याने या नरजन्माची फेरीच चुकते. तर ती गांभीर्यानं करायला नको का? पादसेवन भक्ती आहे म्हणून हे आपण सगळं विस्तृतपणे पाहतोय बरं का. कारण नावातच दुसऱ्या एखाद्याचा उल्लेख आहे आणि तो म्हणजे सद्गुरूंचा. त्यामुळे सद्गुरूंचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे, तर पादसेवन भक्ती कळेल. समर्थ म्हणतात, सद्वस्तू सद्गुरू दाखवतात ही गोष्ट खरी, पण त्यासाठी सारासार विचाराचा मार्ग ते साधकाला सांगतात. आणि पुढे ते शब्द वापरतायत, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणी. परब्रह्माविषयीचा निर्धार साधकामध्ये येतो असं समर्थ म्हणतायत. काय घडतं? साधक स्वतःला फक्त देहच समजत असतो. देहापलीकडील आपण कुणीतरी आहोत याची जाणीवच आपल्याला नसते. मग सद्गुरू त्याला तर्कानं किंवा निरनिराळ्या माध्यमांनी सांगतात की देहापलीकडे सुद्धा तुझं अस्तित्व आहे. सारासार म्हणजे काय? सार आहे परमात्म स्वरूप, आपला आत्मा, आणि आसार आहे सर्व काही दृश्य, संसार. जो काही पसारा डोळ्यांना दिसतो, इंद्रियांना अनुभवता येतो, मनाला भासतो, विचारांमध्ये येतो, तर्कांमध्ये सापडतो, तो सगळा असार आहे. सार फक्त परमात्माच आहे, आत्मस्वरूपच आहे. हे जेव्हा त्याला कळायला लागतं, जेव्हा हे अंतरंगामध्ये मुरायला लागतं, तेव्हा परब्रह्माचा निर्धार होतो. तोपर्यंत निर्धार असतो देहबुद्धीचा. आता निर्धार झाला परब्रह्माचा. पण निर्धार झाला म्हणून परब्रह्म स्थिती नाही आली. देहबुद्धीचा लगेच नाश नाही झाला. फक्त एवढंच घडलं की आता समजलं देहापलीकडील आपण कुणीतरी आहोत. आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत, भगवंताचे आहोत, किंबहुना आपणच परमात्म स्वरूप आहोत. समर्थांच्याच भाषेत सांगायचं झालं तर सद्गुरू काय सांगतात? ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. तूच ते ब्रह्मस्वरूप आहेस, तूच परमात्मा आहेस, हे सद्गुरू आपल्याला सांगतात. आणि मग हे अंतःकरणावरती बिंबलं की सार म्हणजे आपलं आत्मस्वरूप आणि असार म्हणजे ही सृष्टी, प्रपंच, संसार, दृश्य. हा विचार पक्का होतो आणि मग परब्रह्माचा निर्धार होतो. मगाशी आपण पाहिलं की आपण इंद्रियांच्या माध्यमानंच जगत असल्यामुळं आपल्या मनात अंतर्मुखतेचे विचार सहसा येत नाहीत. आणि जे काही चमत्कृतीपूर्ण अनुभव येतात तिथे आपण पटकन चिकटतो. म्हणून त्याबद्दल सावध करण्यासाठीही समर्थ आपल्याला उपदेश करतात.
ते म्हणतायत पहा, सद्वस्तू दृष्टीला दिसत नाही. याचा अर्थ असा की जो कुठला अनुभव अनुभवानं म्हणून समोर येतो तो मुळात परमार्थाचा अनुभवच नाही. अनुभव आला आहे याचा आपल्या ठिकाणी स्मरण आहे, हाच पुरावा आहे की आपण आपल्या इंद्रियांवरती आहोत, आपल्या देहावरती, मन, बुद्धी इत्यादींवरती आहोत. परमात्मवस्तू तर याच्या पलीकडची आहे. तर मला अनुभव आला हे सांगणाराही तिथे खरं म्हणजे नसायला पाहिजे. तिथे एकच गोष्ट संभवते आणि ती म्हणजे एकरूपता, तद्रूपता. परमात्मस्वरूपच होऊन जाणे हाच खरं म्हणजे परमात्म्याचा अनुभव आहे. पण आपल्याला झालाय संग, देहाचा, देहबुद्धीचा, अहंकाराचा, अभिमानाचा. समर्थ म्हणतायत, या संगत्यागाशिवाय परमात्म्याचा अनुभव येत नाही, आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही. काल खरं म्हणजे आपण 6 ओव्या पाहिल्या, पण आज पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं आणि थोडंसं खोलात जाऊन त्या ओव्यांचं परीक्षण केलं आपण. आता पुढे 7व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत बघा. अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवियासीच भासे येरा गथा गोवी. अत्यंत महत्त्वाची ही ओवी. यामध्ये समर्थांनी आपल्याला अनुभव म्हणजे काय हेही परखडपणे सांगितले आणि आपल्याला सावधही केलेलं आहे. आपल्या संतांनी जे वाङ्मय लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा किंवा त्यांच्या गाथा म्हणा, यांचं आपण परिशीलन करत नाही, हीच खरं म्हणजे आपली मोठी चूक आहे. यांचं परिशीलन जो करेल, यांच्या अनुसंधानामध्ये जो राहील, त्याची परमार्थ मार्गात फसवणूक होणार नाही. आज पाहायला गेल्यास अक्षरशः गल्लोगल्ली महाराज पण मिरवणारे आहेत. कुणी काय अनुभूती सांगेल तर कुणी काय, कुणी प्रत्यक्ष परमात्मा बोलतो असं सांगतो, तर कुणी अमुक महाराज तमुक महाराज माझ्याशी बोलतात असं सांगतात. मी अमुक अमुक ठिकाणी होतो, अमुक अमुक महाराज प्रगट झाले आणि असं म्हणाले, अमुक अमुक यात्रेला मी गेलेलो, तिथे अमुक अमुक अनुभूती आली, अमुक अमुक पर्वतावरती अमुक अमुक स्वरूपाने परब्रह्म दिसलं. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी करणारे असंख्य लोक आज समाजामध्ये आहेत. समर्थ एक प्रकारे या सगळ्यांनाही सावध करतायत आणि मुख्यतः आपल्याला सावध करतायत, हे सांगून की अनुभव म्हणजे काय असतो आणि अनुभव नसणं म्हणजे काय असतं. समर्थ म्हणतायत, अनुभव घेता संग त्याग नसे. अर्थ काय याचा? अनुभव जोपर्यंत येतोय तोपर्यंत मी वृत्तीवरती आहे, माझ्या मनावरती, माझ्या देहावरती, बुद्धीवरती आहे. त्याशिवाय मला अनुभव आला याची स्मृती तरी कशी राहील? आणि स्मृती राहिली म्हणून तर सांगता आलं की अनुभव आला. याचाच अर्थ तिथे संग आहे, देहबुद्धीचा संग. समर्थ म्हणतायत, हा संग जोपर्यंत आहे तोपर्यंत खरा अनुभव येत नाही, म्हणजेच आत्म्याचा अनुभव येत नाही, भगवंताचा अनुभव येत नाही. आणि जरा अनुभव आहे तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तिथे संगत्याग झालेला नाही. ते म्हणतायत, संगत्यागे अनुभव न दिसे. म्हणजे जेव्हा संगत्याग होतो तेव्हा अनुभवाला अनुभवणारा तिथे वेगळेपणानं कुणी राहतच नाही. एका भांड्यात जर नदीतलं पाणी घेतलं तर ते काय सांगणार? मी पाण्याला पाहिलं म्हणून सांगणार? अहो, ते स्वतःच पाणी आहे, तर ते काय वेगळेपणानं सांगणार? अनुभव हा असा एकत्वाचा आहे परमार्थामध्ये. आपणच ब्रह्म आहोत हे सद्गुरूंनी आपल्याला कसं सांगितलं हे आपण आधी पाहिलंय. मग ब्रह्माचा अनुभव वेगळेपणानं तो काय घेणार? ब्रह्माला ब्रह्माची अनुभूती येते, ती ब्रह्म होऊनच येते. कबीरांची एक गोष्ट आहे. त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक योगी तिकडे गेला. तो कबीरांना म्हणाला, मी असं करतो, योगमार्गानं पाण्यामध्ये जातो, मला तुम्ही शोधून दाखवा आणि नंतर तुम्ही जा, मीही तुम्हाला शोधून दाखवेन, पाहूया मोठा योगी कोण आहे. कबीर म्हणाले, मी काही योगी वगैरे नाही बाबा,
मी आपला रामाचा भक्त आहे, त्याचं नाम घेतो. पण तो योगी काही ऐकेना. तो नदीमध्ये माशाचं रूप घेऊन गेला. कबीरांनी पटकन त्याला धरला आणि आता कबीर म्हणाले, मी जातो. कबीर पाण्यामध्ये गेले ते दिसेनासेच झाले. नंतर काही वेळानं कबीरांची काशी नावाची मुलगी तिथं आली. तिने घागर पाण्यानं भरली आणि ती परत निघाली. तिला अडवून हा योगी म्हणाला, अगं मुली, तुझे वडील गेले ते कुठे दिसेनासे झालेत बघ. तेव्हा तिनं घागर खाली ठेवली आणि आत तोंड घालून हाक मारली, बाबा. कबीरांनी आतून ओ दिली आणि कबीर पाण्यातून बाहेर आले. तो योगी कबीरांना शरण गेला. हे कसं काय असं तो म्हणाला. तर कबीर म्हणाले, अरे तू पाण्यात मासा होऊन गेलास, मी पाण्यात पाणीच होऊन राहिलो, मी कसा दिसणार तुला. आता या गोष्टीमधील तत्व तेवढं आपण घेऊया. कबीरांनी काय दाखवलंय ते महत्त्वाचं आहे, चमत्कार महत्त्वाचा नाही. कबीर काय सांगतायत ते महत्त्वाचं आहे. कबीरांनी हे सांगितलंय की भगवंताचा अनुभव भगवत स्वरूप होऊनच घेता येतो, वेगळेपणानं नाही. समर्थही तेच सांगतात की अनुभव जर येत असेल तर संगत्याग घडलेला नाही, आणि संगत्याग जर घडला तर अनुभव सांगायला तिथे कोणी नाही, म्हणून अनुभवच नाही. हे अनुभवियासीच भासे येरा कथा गोवी असं ते म्हणतात. जो परमार्थातला खरा अनुभवी आहे त्यालाच माझं बोलणं कळेल असं समर्थ म्हणतायत. बाकीच्यांना ते कळणार नाही. बाकी भ्रमातच राहतील, गोंधळातच राहतील. जिथे चमत्कृतीपूर्ण अलौकिक असा अनुभव कथन आहे तिथे सावध राहायलाच समर्थ आपल्याला एक प्रकारे सांगत आहेत. आणि ती सावधानता आपल्या स्वतःच्या बाबतीत बाळगायलाही ते सांगतायत की आपल्याला जर कुठला अनुभव येत असेल तर सावध व्हायला पाहिजे. कारण अनुभव येतोय याचा अर्थ देहबुद्धी अजूनही आहे. मी म्हणून अनुभव घेणारा अजूनही तिथे शिल्लक आहे, म्हणून सावधानतेची गरज आहे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे पहा. एक व्यक्ती म्हणाली की मला आता ब्रह्मदर्शन होईल ना महाराज. महाराज म्हणाले, अहो ब्रह्मदर्शन इतकं सोपं नाही. राग पूर्ण गेला पाहिजे, कामवासना पूर्ण गेली पाहिजे. ती व्यक्ती महाराजांना म्हणाली, माझा राग गेलेला आहे, कामवासनाही गेलेली आहे. श्री महाराज बरं ठीक आहे एवढंच म्हणाले. काही दिवसांनी त्यांच्यावरती श्री महाराजांनी असा प्रसंग आणला की त्यांचा रागाचा पारा एकदम चढला. अंगावरची वस्त्रे इकडे तिकडे टाकून ते रागाने फिरायला लागले. तेव्हा महाराजांनी त्यांना सावध केलं आणि म्हणाले, कळलं ना की आपल्यातले दोष गेले आहेत असं आपल्याला वाटतं, पण ते खरे गेलेले नसतात. आपण दोषमुक्त झालो की नाही हे आपल्यापेक्षा आपल्या सद्गुरूंना जास्त कळतं, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे समर्थ आपल्याला एक प्रकारे भ्रमापासून दूर राहायलाच शिकवत आहेत. अनुभव म्हणजे काय हे समजावून देत आहेत. आता हे पादसेवन भक्तीमध्ये अत्यंत आवश्यक अशासाठी आहे कारण पूर्वीच बघितल्याप्रमाणे सद्गुरुपदिष्ट साधना म्हणजेच पादसेवन भक्ती आहे. तर काही ठराविक दिवस झाल्यानंतर सारखी सारखी अनुभूती येत असेल, कुठले ना कुठले अनुभव येत असतील, तर मला अनुभव आले अशा पद्धतीचा अभिमान येऊन साधना बाजूला राहू शकते. म्हणूनही एक प्रकारे समर्थ आपल्याला अनुभवाचं तत्त्वज्ञान सांगून सावध करतायत. शिवाय असंही होऊ शकतं की आपले आलेले अनुभव हे केवळ भ्रम असू शकतात, खरे अनुभवही असू शकत नाहीत. गुरुदेव रानडेंची एक गोष्ट आहे. गुरुदेव रानडेंना स्वप्नामध्ये काही साक्षात्कार झाले. गुरुदेव रानडेंचे सद्गुरू भाऊसाहेब उमदीकर ते भाऊसाहेब महाराजांच्याकडे गेले आणि त्यांना आपलं स्वप्न सांगू लागले. भाऊसाहेब महाराज गुरुदेवांना शांतपणे म्हणाले, अरे स्वप्नच आहे ते, सोडून दे, त्याला काही किंमत नाही. हे जे महाराजांनी उत्तर दिलं त्यामध्ये खूप मोठा बोध आहे जो आत्ताच आपण पाहिला. इत्यर्थ काय, संगत्याग घडणं गरजेचं आहे. संगत्याग म्हणजेच आपल्या देहबुद्धीचा पूर्ण निराश. आणि हीच अंतिम दशा आहे बरं का.
आणि इथपर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधना पादसेवन भक्ती आहे. आणि आत्मसाक्षात्कार आणि हा संगत्याग किंवा उन्मनी अवस्था यामध्ये फरक नाही असे समर्थ स्पष्टपणे पुढे म्हणतायत. संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती अलिप्तपण, सहजस्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एक रूप. संगत्याग असेल, आत्मनिवेदन असेल, विदेहस्थिती अलिप्तपण किंवा सहजस्थिती, उन्मनी स्थिती आणि विज्ञान स्थिती हे सगळं काही एकच आहे. समर्थ काय काय सांगतायत पहा. पादसेवन म्हणजे काय तेही नेमकं सांगतायत. ज्यांचं पादसेवन करायचं त्या सद्गुरूंचं स्वरूपही नेमकेपणानं सांगतायत आणि येणाऱ्या अनुभवांबद्दलही अगदी स्पष्ट तत्वचिंतन मांडून साधन मार्गामध्ये आपल्याला सावध करतायत. पुढे पादसेवन भक्तीमध्ये समर्थ काय विवरण करत आहेत ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.